चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच नियमावलीमध्ये आपण प्रत्येक दिवस या ठिकाणी हो यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी जर पाहायला गेलं ना तर इथून कट करण्याचा प्रयत्न केला जातो, बॉलरपासून थोडेसे दूर ठेवले जात आहेत आणि तिथून हे डॉट बॉलचे आपल्याला जास्तीचे डॉट बॉल जरूर इथून पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती अरबाज यांनी. आता मात्र पुनश्च एकदा सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये नेरळपाडाच्या विरोधामध्ये चांगलीच गोलंदाजी करतायत. ओ जास्त बाहेर निघाला आहे, पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. जास्त बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 4 वरती. आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. धावा धावफलकावरती 4 आल्यात. अरबाज, शिवम लोबी सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आणि बॉल सरळ निघून चालला, तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. शिवम लोबी सर आपलं सहर्ष स्वागत अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये. फुलटॉस बॉल आणि तिथे डिस्कस करतात दोन्ही बॅटर आपण पाहता आणि त्याच्यानंतर जो काय डिसिजन आहे हो इथे देखील आपण पाहतोय फुलटॉसच आलाय. फिल्डर आहेत परंतु फरकच पडणार नाहीये कारण की बॉल सरळ निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार आणि यावेळी मात्र नो बॉल आहे. हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी जर पाहायला गेलं तर कमरेपेक्षा वरती आहे आणि तिथेच मात्र पंचांनी ओळखलं. त्यानंतर मात्र नो बॉल घोषित केला. या नो बॉलवरती 6 आल्या म्हणजे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. 2 फुलटॉस होते, दोन्ही फुलटॉसवरती मोठे प्रहार चढवले ऋषीनं. एक चौकार आला, त्यानंतर मात्र एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातील अजूनही जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉलसाठी सज्ज झाला ऋषी. हो समोरच टाकला होता, आडव्या बाटनं बॉलला पाठवलाय, काऊकॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार क्वालिटी षटकार. हे बॅटिंग खऱ्या अर्थानं ऋषीचा हा स्ट्रॉंग झोनच आहे आणि त्याच झोनमध्ये खऱ्या अर्थानं सातत्यानं तो रन्स बनवत असतो. चौफेर फटकेबाजी तो खेळतच असतो, गॅप चांगली शोधत असतो, परंतु स्ट्रॉंग झोन आहे त्याचा जो लेग साईडला, तिथे मात्र बॉल अगदी सबरच दिला होता. फ्रीच्या बॉलवरती अगदी फ्री माइंडनं खेळलेला हा फटका. 6 धाव्यांसाठी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आल्यात पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना. हो यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहते बाहेर निघाला, पंच लगेच सांगतात इट्स अ वाईट आउटसाइड द लेग स्टंप. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एक वाईटशी धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 22 वरती. 22 धावा धावफलकावरती आल्यात पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना. नेक्स्ट मॅच देखील आणखीन चांगली पाहायला मिळेल. यावेळी मिड ऑनला क्लिअर केलाय, लॉंग ऑन मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. दर्जेदार बॅटिंग बाय ऋषी, खतरनाक विस्फोटक आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या तब्बल 26. ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये P1च्या 26 धावा बनवल्यात. 2 चुकीचे बॉल पडले होते खऱ्या अर्थानं गोलंदाज अरबाजचे. त्यानंतर मात्र आलेली ही धावसंख्या आणि एखादा मोमेंटम हवाच असतो क्रिकेटमध्ये. मोमेंटम जर का मिळालं ना तर मात्र तिथून मागे बघायची वेळच येत नाही. तो मोमेंटम मिळाला, नो बॉल आला, त्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर मात्र ऋषीचे हे बॅक टू बॅक मोठे प्रहारच पाहायला मिळाले. 26 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. KCC टीम टॉस जिंकली होती. डिसिजन त्यांचा फेडिंग करण्याचा होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा आल्यानंतर असं वाटू लागले की हा डिसिजन चुकीचा आहे की काय, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 26 आल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय शेहबाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर ही महत्त्वपूर्ण असेल आता KCC नेरळ टीमसाठी.
कारण की पहिल्या ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा आल्यात. जो मोमेंटम मिळाला बॅटिंग करत असताना नेरलपाडा टीमला, तो मोमेंटम खऱ्या अर्थानं जर आपल्याकडे फिरवायचा असेल, आपल्याकडे कॅचअप करायचा असेल तर मात्र इथून चांगली गोलंदाजी तर करावीच लागेल. विकेटसाठी जावं लागेल. जी पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप झाली आहे तिला ब्रेक लावावा लागेल. अरबाज हो यावेळी ऑन साईडला फ्लिक केलाय. फिल्डर आहेत हो, दूर राहिलेत परंतु बॉलला स्टॉप केला. बरोबर अगदी एक टप्पा बॉलला कॅरी केलं. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते, तिथून मात्र एक धाव सिंगल आली आहे. अक्षयनं मात्र एक सिंगल घेतली. नॉट सेकंड वरती आला. सेकंड गेम वरती आपल्याला पाहायला मिळेल तो मध्ये आता पुनश्च एकदा ऋषी, ज्या ऋषीनं पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली होती तो आता सेकंड गेम वरती आहे. 8 बॉल आणि 20 हो 5 बॉल मध्ये 20 आणि हा देखील बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. लॉंगेस्ट अँड हायेस्ट आणखीन एक दर्जेदार षटकार. 6 बॉल मध्ये 26 धावसंख्येवरती वैयक्तिक इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना ऋषी पाहायला मिळतोय. यंगस्टर खऱ्या अर्थानं नेरलपाडा टीमचा, परंतु ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली आहे त्या त्यावेळी त्या संधीचं सोनच केलंय. चांगली बॅटिंग त्यानं सातत्यानं केली आहे. गोलंदाजावरती प्रहार चढवलेत. अरबाज देखील इथून आता थोडासा संकटातच सापडलाय. हो यावेळी पुन्हा एकदा दूर भरून केलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. एक षटकार आला त्यानंतर मात्र आज चौकार पाहायला मिळतोय. आता ही पूर्णपणे केसीसी नेरल टीमची बॉडी लँग्वेजच सांगून जाते. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर बॉलवरती येणं गरजेचं होतं. बॉलवरती जर का आले असते, पहिल्याच अटॅम्पमध्ये बॉल कॅरी केला असता तर मात्र या धावा वाचवू शकले असते, परंतु हा देखील चौकारच आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा धाव फलकावरती आहेत. हो यावेळी अगदी पायामध्ये टाकला होता, त्याला फ्लिक केलाय. बॉल सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार. काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये ऋषीची. आतापर्यंत त्याच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 8 बॉल मध्ये 36 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? अश्विन स्मृती चषक 2025 अश्विन 11 नेवाली आदर्श मित्र मंडळ नेवाली यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचं 5व्या पर्वामध्ये पदार्पण केलं स्पर्धेनं आणि त्या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक इथून पाहायला मिळेल का? 8 बॉल मध्ये 36 वैयक्तिक. हो ऑन साईडला बरोबर मिडल झालाय आणि तिथे मात्र शतरक्षकांना चुकीच केली आहे. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. आता ही संधी होती खऱ्या अर्थानं केसीसी नेरल टीमला. मोमेंटम बनलं होतं, जालं भिनलं होतं, ते जालं फाडून तोडून मग अगदी बाहेर निघाला. 2 धावा इथून पाहायला मिळतात. 9 बॉल 38 आणि संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45. 45 धावा धाव फलकावरती. षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 45 धावा धाव फलकावरती आहेत. काय सुसाटानं वेगानं निघाली आहे नेरलपाडा टीम केसीसी टीमच्या विरोधामध्ये. हो यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा पाठीमागे ठेवला. याच बॉलची गरज होती. ऋषीसाठी एक प्लॅनिंग आखणं फार गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत होते. त्याच वेळी मात्र ही प्लॅनिंग अगदी शेवटच्या बॉलवरती केली आणि तिथून हा डॉट बॉल फेकला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आली ती मात्र 39. 10 बॉल मध्ये 38 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय तो एकटा ऋषी. 45 टीमची 45. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हो यावेळी गॅप शोधली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. हो चुकीच झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र
59 टीमची धावसंख्या पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच श्रीवीरा बीड आणि आई एकवीरा पायरमल. फटका इथे चांगला. माफी असावी. मोरिया 11 पायरमल आणि श्रीवीरा बीड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मोरिया 11 पायरमल आणि श्रीवीरा बीड दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी यायचे. जुना बॉल द्या. मॅच बॉल आला सर. मॅच बॉल आला. एकंदरीत टीमची धावसंख्या इथून पाहायला मिळते 53 53 धाव फलक्यावरती. 38 वरती एकटा ऋषी खेळतोय आणि अक्षय मात्रेचा विचार करायला गेलो तर 5 बॉल मध्ये 11. ओ फटका चांगलाय. अगदी स्लॉट मध्ये होता. पाठवलंय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय आणखीन एक षटकार. दोन्ही साईडने अगदी सेम पिटाई होती. एकीकडे आपण पाहताय ऋषी तर दुसरीकडे आपण पाहताय अक्षय मात्रे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 59. 59 धाव फलक्यावरती. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉल झालेत. 3 बॉलमध्ये 14 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या 59. ऋषीनं मात्र दुसऱ्या षटकावरती आक्रमण केलं. आता तिसरं षटक अक्षयकडे दिलंय. ओ यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. स्ट्राईक साठी निघालाय ऋषी त्या ठिकाणी. रनआउटची विकेट अक्षय मात्र बाद झाला. अक्षयला देखील माहिती आहे ऋषी देखील चांगली बॅटिंग करतोय. एक डॉट बॉल आल्यानंतर अक्षयनं मात्र ती स्ट्राईक सोडली. इथून जर पाहायला गेलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अक्षयला इथून परतावं लागतंय परंतु फरक पडणार नाही कारण की ऋषी स्ट्राईकवरती आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 59 आहे. नेक्स्ट मॅच मोरिया 11 पायरमल आणि त्यांच्याच विरोधामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये श्रीवीरा बीड. शिवम लोबी जे चांगले समालोचक आहेत याच विभागामधील ते आपल्याला आज इन ॲक्शन मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. शिवम सर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 61. 1 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. शिवम सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपली मॅच आहे परंतु आमच्या बरोबर जॉईन व्हा. हो चांगला बॉल टाकला. थोडासा बाहेर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. म्हणजेच काय तर पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61 आणि आता केसीसी नेरळ टीमला इथून